घरून आणलेले नारळ, हे घरचे नारळ आहेत. आमच्या घरचे नारळ आहेत खरे बाळांनो. काय तुला प्यायचं? तुला प्यायचं? तुम्हाला माहिती का, आज मला एक पेशंट चॉकलेट दिलं. चॉकलेट? पेशंटनी? येस. कसं काय? मी म्हटलं मला नको चॉकलेट. ते म्हणे असू देत ना मॅडम, मला ना भूड नाही चांगली बसली, जर मला दुखलं मग मी ओरडेल, मग तुमचं लक्ष थोडंसं दुर्लक्ष करण्यासाठी ना त्याने मला चॉकलेट दिलं. तुम्ही तुमच्या तोंडात ठेवा म्हणे, कारण की मला पेन होईल. मी म्हटलं पेनच नाही म्हणे तुला. मी म्हटलं मला नको चॉकलेट, मी शुगरच खात नाही. नाही असू देत ना, खा ना. त्याला म्हणायचं ना शुगर फ्री, म्हणजे हे काय ते शुगर फ्री तरी आणायची. त्याला काय माहिती विचार रिटर्न घेऊन जा. त्याने किती विचार केला ना. स्वतः नाश्ता मी म्हटलं होतं नाश्ता करून द्या. ते नाश्ता करून मला एक चॉकलेट घेऊन आले आणि 2 चॉकलेट आले तर मला आणि असिस्टंटला. हा मग मी खाल्ले. नाही खाल्ले? सानिकाला दिली? सानिकाला काय काय दिली? तिला सगळं लागते. सानिका आहे ती खतरनाक आहे बघ खरं. अवजार आपल्याकडे काय एवढे अवजार नाही आहेत ना काढायला. अवजार असतं म्हणतात जरा. अवजारच म्हणायचं असतं. मस्त पैकी आता कसं कापतो. एवढं सिंपल आहे ना हे, की एवढं छान नारळ हे घरी सुद्धा आम्ही फोडून ह्याचं पाणी पिऊ शकतो. त्याला म्हणजे ते तसलं कोयता, ते तसलं हत्यार ते काय लागत नाही. सिंपल नुसतं असं. तर वाटतं हे एक बिझनेस चालू करावं का? नारळ पाणी. नारळ पाणी एक काम करूयात ना आपण. काय पेशंटला म्हणायचं? पेशंट नाही ना माहिती ते मला काय म्हणायचं होते की पेशंटला नारळ पाणी पहिलं लावायचं. एक नारळ 50 रुपये, पण पेशंटसाठी 30 रुपये. बाहेर आता जास्त चाललेलं आहे. 80 रुपयाला नारळ आहे. मागून 50 रुपयाला देऊयात ना. 50 रुपये सिंपल. नाही मी कधीच नाही पेशंटला असं करत. नाही त्याच्यात अरे चांगलं आहे ना ते, म्हणजे त्यांना प्यायचं नसलं काय तर कसं चाललं त्यांना म्हणायचं की प्या, चांगलं असते. मॅडमला विचारतो मी स्वतःचा बिझनेस वाढवतोय. दात काढले चांगलं असतं नारळ पाणी पिलेलं. स्ट्रॉच दात काढल्यानंतर स्ट्रॉचा वापरच नसतो. कॅल्शियम वाटतं दातातलं नारळ पाणी. असं काही नाही सांगत मी पेशंटला. द्या ना पटकन. अरे काम चालू आजच्या दिवसात महत्वाचं काम आहे. पकडू का? येस झालं का? एवढं सोपं असतं याचं. झालं असेल ना. अजून दाखव खोला ना. तिथे तसं नसतं ते. मी तर म्हणत होते माणसाकडे जाऊन त्याच्याकडून करून आणा. माणसाकडे जाऊन काय तो तर काय करणार, हेच करणार. तर तू पटकन करतो ना, तो इतका वेळ नाही लावत. बस कोणाचा पण जा, हे काढून आण तू. त्याच्याकडे जाऊन जा काढून. मी नाही जाणार. लवकर काढणार. नाही 2 मिनिटं पण नाही मॅडम तुम्हाला. ते मीच पिणार आहे, ते तुला नाही. मी एवढं लक्ष कशाला दिलं? नाही हे नाही, हे मी पिणार. काय झालं? काय नाही, इकडं नाही बघायचं. थोडं राहिले. अरे थांब ना, देतो की तुला. भुताळी रे तू. कसली? भुताळी. भुताळी म्हणजे? भुताळी म्हणजे भुताळी. भुताळी म्हणजे काय? आम्ही लहानपणी म्हणायचो भुताळी.
भुताळे बाबा. मला माहिती ना तुम्ही मला देणार नाही, तुम्हाला हे तुझं दुकान म्हणून मी माझं लक्ष तिकडे की पटकन मी गेले. किती भुताळी तू? तुम्हाला असं म्हणणार बाळा? बरं नाही, भुताळी नाही, भुताळी स्क्वेअर आहे तू. येस. मला एक गोट मी पडले ते गोट मी पिणार आधी. नाही मग मी देणार एक गोट गोड आहे का मला? असं कुठं असतंय का मला संपून टाकशील. गाईस हे बघा असं छान मस्त पाणी आहे आणि छान कसं मस्त आहे. एक नंबर आहे. थांब आधी हे फोडायच्या आधी ह्यातलं पिणार आहे कारण हे सगळं संपून टाकलं ह्याच्यात परत येईल, त्याच्यामुळं 2 घोट मारतो. तुम्ही किती भुताळे? सही आहे बॉस. दिल गार्डन हुआ आहे. हे घरचे नारळ आहे तुमच्या, त्याच्यामुळं काही असे चिरले जातात मस्त पैकी. बाळा ब्लॉक झालं. ब्लॉक झालं? ब्लॉक नाही होते. अशा रीतीने बघा हे सर सिंपल असं छानपैकी कट करायचं असतं. आहे काहीच ठेवलं नाही त्याच्यामध्ये. हा नारळ आता तुला भेटणार नाही कारण तू चेकिंग केली. झालं म्हणजे मीच पिणार आता. एंड यस थांब रुक जा. थांब एक मिनिट. हे बघ असं नाही ना चिटिंग करायची. जाऊ दे मला नको मग. द्यायचं. मस्त हे बघा आणि हे स्ट्रॉ टाकून बस झालं आता. एक नंबर मस्त असल्या गरमीत उन्हाळ्यात. आणि विशेष म्हणजे हा नारळ मी पाण्यात भिजत ठेवले होते थोडा वेळ, त्याच्यामुळं अजून थंड छान झालेले मस्त.